15 जून 2024 पासून पीडिता तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा तोंड ओळखीचा मुलगा वाहिद याने पीडिता कॉलेजमध्ये ये-जा करीत असताना तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. 20 ऑगस्ट 2024 रोजी यातील पीडिता दुपारी 3 वाजता कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत वॉशरूमला जात असताना यातील आरोपी क्रमांक 1 याने पीडिता हिच्याकडे बघून विचित्र आवाज काढून शुकशुक करून घाणेरडे इशारे करू लागला. 21/8/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता कॉलेज सुटल्यानंतर पीडिता ही मैत्रिणीसोबत गेट बाहेर येत असताना आरोपी हे गेटच्या समोर उभे होते. तेव्हा पीडिता ही समोरून जात असताना आरोपी याने पीडितेच्या डाव्या हातास खेचून ओढून बोलला की, "मी माझ्या भावाला घेऊन आलेलो आहे, तुला बघून घेतो. आता तुझी सुट्टी नाही." अशा आशयाची फिर्याद आरोपीवर BNS कलम 74-75-1, 79-351-2, 3/5 व बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम 8, 11, 12 प्रमाणे आरोपी शाहिद बादशाह शेख याच्यावर जेल रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली होती. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल करून युक्तिवाद केला. सदरच्या युक्तिवादामध्ये आरोपीचा सहभाग प्रत्यक्षपणे सदर घटनेमध्ये कुठेच आढळून येत नाही. आरोपीवर बिनबुडाचे आरोप करून खोट्या स्वरूपाची फिर्याद दाखल केलेली आहे, असा युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीची विशेष न्यायाधीश पोक्सो SV केंद्रे यांनी 20,000 रुपयाच्या जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य, ॲडव्होकेट अजिंक्य शाक्य, ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले होते.